बसवा आणि बा मोठे भाऊ काय खेळायला बारा 12:30 वाजले त्याला दोघांना सांगितलं म्हणजे काही बोला चला आवडून बाई जेव बसले काही भाऊ झाले म्हणून पाय पैकी आला खडकी सोडी गेला मोठा आजचा दही काला मोठा घ्या रे दही भात आम्हा देव आणि सत्यकाने शिदोऱ्या सोडल्या आणि भगवंताने मला कोमळ आकार बसवले साधे भक्त समोर बसवले आणि भगवंताने प्रत्येकाच्या मुखात घास घातला आणि देतो फोटो पुढे म्हणा आणि गोपाळ एवढे मला भक्तीत परिपूर्ण झाले तर ब्रह्मादी लोकांना वाकुल्या दाखवू लागले काय वाकुल्या ब्रह्मादिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाळे आणि महाराज जो काला 750 वर्ष चंद्रभागेच्या वाढवटा संस्थानी केला तोच काला दत्तगिरी महाराजांनी पुरुषोत्तम मासाच्या महापर्वावर आपल्या गावात सोलम केला ज्ञानेश्वर संजीव समाधी देवाला जेवढं आवडते तेवढंच ते आवडते. मला एका जणांना आला करून म्हटलं महाराज विनोदी कीर्तन करतो विनोदी कीर्तन करता येते पण माझे कीर्तन महाराज समाधीच्या पायाच्या भूमिशी आहे. मी सहसा कीर्तनाची मर्यादा मोडत नाही का जेणेकरून मूर्ती कसा विसरू याची अशी कीर्तन मर्यादा आहे. संस्था कीर्तन महाराज विनोदाचं साधन नाही आहे. विनोदाचं साधन तमाशा आहे. कीर्तन चांगलं होय हरिरू कारण देवाला आवडलं पाहिजे त्याचं नाव कीर्तन पण झाली गेली कीर्तन रूपी सेवा संत सद्गुरू श्री दत्तगिरी महाराजांनी समर्पित लोक आयोजक नियोजक सगळे विश्वस्त यांना दत्तगिरी महाराज उदंड प्रकृती देव आणि यांच्या हातात असंच कार्य घडत राहो ही पांडुरंगाची प्रार्थना करतो. काही चुकलं असेल कुणाला माझा शब्द रुजला असेल एकच सांगतो चांगलं असेल तर सद्गुरूची कृपा आहे आणि वाईट असेल तर बुद्धीचा दोष आहे. आमचे पेशी मास्तर मला धन्यवाद.
तिने कधी द्वाजी करून महाराज तुमच्या योग आला धन्यवाद आमचे तारीख चांगला महाराज गावातला कार्यक्रम गावाच्या पुढच्यावर होऊन राहिला काय कोणाची मंडळी काय झालं काय केलं भेटलं साधे असावे प्रेमाचे संगीत तुम्हाला पहिली लग्न माझ्या वर आहे लग्न झालं माझ्या भरती म्हणतो आमचा वर होता शिरसुरीने तेव्हा आम्ही वर करायला बस नदीतून जा की शिरसुरीने इमारतीत गाडी ठेवली निघालो मी नदीतून मी आच्या वरच्या बसल्या आणि सोडून माझ्या वरची मामा आता तिथे एक पुढे धुरून राहिली होती आणि तिला सहज विचारलं म्हणजे पुढची तुझे सासरे होय का माझ्या घरची काय विचारलं पुढची तुझे सासरे होय का माझ्या घरचीला सांगते होय बा सासरे नाही का मला असं वाटतं होय तर चांगली गाडी बसून आली गेली नदीत काही काटा माटा रुकला असं नाही का जेवण तिने आता बरोबर झालं काय तिने विचारलं बरोबर काय झालं म्हणजे त्या पुढे विचारलं म्हणजे का पुढची तुझे सासरे होय का म्हटलं सांग का आता धोका नाही म्हणे काही झालं म्हणे तुम्ही म्हणे उद्यापासून धोतर घालणं बंद झालं बरं
Thank you.